डोंबिवली MIDC मधील शेकडो कारखानदारांनी मोर्चा काढलेला आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही कंपन्यांना क्लोजर नोटीस दिल्यानं कारखानदार सध्या आक्रमक झालेले आहेत। डोंबिवली औद्योगिक परिसरातील कंपनी स्थलांतरित करण्याचा निर्णय हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे घेण्यात आल्यानं त्यांचा सुद्धा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। सुरेश काटे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सुरेश, आज जवळपास 8 दिवस होऊन गेलेले आहेत। डोंबिवलीतील अमुदान कंपनी या येथे स्फोट झाला होता। त्यामध्ये 12 जण मृत्युमुखी पडलेले आहेत, 9 जण अजूनही बेपत्ता आहेत। मात्र या सगळ्या डोंबिवलीतील कारखाने जे आहेत ते बंद करण्यासाठी शासनाने घोषणा केल्यानंतर आता क्लोजर नोटिसा ज्या आहेत त्या प्रदूषण मंडळांकडून कंपन्यांना धाडण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता या परिसरातील सर्व कंपनी धारक जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि त्यांनी औद्योगिक वसाहत जे आहे ऑफिस जे आहे डोंबिवलीतील त्या ठिकाणी जवळपास शेकडो कंपनी धारक जे आहेत ते त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांनी एक प्रकारे या ठिकाणी आंदोलनच पुकारलेलं आहे। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा सर्व रिपोर्ट जो आहे तो एकतर्फी दिला जातोय। त्यामुळे या सर्व कारखानदारांचं एकच मत आहे की आमचाही विचार केला पाहिजे, नेमकं कंपन्या का बंद केल्या जातात त्यासाठी आम्हाला प्रशासनाने निश्चितच आपल्या विविध मागण्यांसाठी हा कारखानदारांनी सध्या बंद पुकारलेला आहे, मोर्चा काढलेला आहे। या संदर्भातला पुढे काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।